शारदीय नवरात्र महोत्सवाच्या या पावन प्रसंगी मी जयमाला शिंदे, विस्तार अधिकारी, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते. गट शिक्षण कार्यालय पंचायत समिती उस्मानाबाद अंतर्गत माननीय रोहिणी कुंभार मॅडम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संवाद नवदुर्गा या कार्यक्रम आज आपण आपल्या कार्यालयाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा एक आगळा वेगळा ठसा उमटवणाऱ्या डॉक्टर स्मिता शापूरकर मॅडम आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मॅडम विषयी सांगायचं झालं तर मॅडम 1987 पासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे. त्या MD मेडिसिन आहेत. त्यांचा वैद्यकीय सेवेचा अतिशय प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी लोकांसाठी, समाजासाठी अतिशय उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. त्यांचं वैद्यकीय सेवा सोडली तर आणखी एक अतिशय सुंदर असं काम आहे. त्या एक संगीत विशारद आहेत. संगीत असेल, कला असेल आणि तसेच त्या बॅडमिंटन पटू सुद्धा आहेत. त्यांना खेळामध्ये सुद्धा अतिशय खूप आवड आहे आणि त्यांना खेळामध्ये खूप पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्याशी हितगुज करायला आलेलं आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधू. मॅडम, आपला शैक्षणिक प्रवास, ती आपली वैद्यकीय वाटचाल याबाबत आपण काय सांगू? खूप मोठा विषय आहे आणि खूप मोठा काळाचा पट आहे याच्यामध्ये. शैक्षणिक प्रवास म्हटलं, एक शैक्षणिक प्रवास आणि पुढे वैद्यकीय वाटचाल, म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरले असे दोन भागामध्ये तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. शैक्षणिक प्रवास माझा फारसा अवघड गेला नाही. एका सुखवस्तू आणि उच्च शिक्षित आईवडिलांच्या घरात मी जन्मले. आम्ही चारही बहिणीच, आणि त्याचं आम्हाला कधीच दुःख नाही झालं. आपण बहिणीच कशा काय, आमच्या आईवडिलांनी कधी जाणीव पण नाही केली. आणि अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये मी वाढले. एवढंच की प्रश्न एकच असायचे की आई वडिलांची, वडील माझे इंजिनियर होते, सरकारी नोकरीत होते, त्यांची सारखी बदली व्हायची. आणि पार आम्ही चंद्रपूर पासून रत्नागिरीपर्यंतची सगळे प्रदेश आम्ही पालथे घातले. त्या सगळ्या ठिकाणी मला शिकायला मिळालं. तेव्हा त्रास वाटायचा, पण आता वाटतं की तो एक चांगला माझा फायदा झाला. कारण खूप वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या बोली भाषेचे लोक आपल्याला भेटतात. वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षक, आपले सोबत शिकणारे आपले काही विद्यार्थी, सहविद्यार्थी असतात. नवीन खूप वेगळ्या मैत्रिणी, नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याची सवय, नवीन शाळेशी जुळवून घ्यायची सवय, विषय वेगवेगळे असतात, शिकवायच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तिथले ओळखीचे लोक शेजारी कोणी नसतात तर तशा ओळखी करायला शिकणं. एक उदाहरण सांगते. चंद्रपूरला माझे वडील तिथे ॲम्युनेशन फॅक्टरीच्या बांधकामासाठी होते. तिथं आम्हाला 4 वर्ष राहायला मिळाली. भारतातून अनेक प्रकारचे इंजिनियर्स तिथे येऊन जायचे. मग त्याच्यात मद्रासी होते, पंजाबी होते लोक, गुजराती होते. खूप वेगवेगळ्या त्यांच्या भाषा, त्यांचं कल्चर, या सगळ्याला मला एक्सपोजर मिळत गेलं, आम्हाला सगळ्याच बहिणींना. आणि त्याचा फायदा मला पुढच्या वाटचालीमध्ये झाला. त्याच्यामुळे 10वी पर्यंतचं शिक्षण वेगवेगळ्या गावांमध्ये झालं, पण सहज सोपं झालं. म्हणजे पुस्तकांची कधी अडचण आली नाही, युनिफॉर्मची कधी अडचण आली नाही. सुट्ट्यांमधनं आवर्जून आम्हाला आई वडील कुठेतरी पर्यटनाला घेऊन जायचे. आणि पर्यटन म्हणजे फक्त देवस्थान असं नाहीये. अनेक चांगली चांगली ऐतिहासिक स्थळं बघणं, त्याची सगळी माहिती घेणं, त्याच्या खोलात शिरणं, त्याच्यावर चर्चा करणं, त्याच्या म्हणजे जे कुठं कधी कुठल्या काळात झालं असेल, समजा एखाद्या ऐतिहासिक वास्तू बघितली. आम्हाला आईवडिलांनी खेळायला पण खूप उत्तेजन दिलं. माझी आई स्वतः संगीत अलंकार होती. ती अतिशय उत्तम रांगोळ्या काढायची. वडील खूप सुस्वभावी होते आणि कुटुंब त्यांना आवडायचं. म्हणजे नोकरी संपल्यानंतर आपल्या कुटुंबाबरोबर गप्पा मारत बसायचं, हा त्यांचा छंद होता. त्याच्यामुळे आई वडिलांबरोबर जी आपलं लायझनिंग असतं, जे एक नातं तयार होतं घट्ट, भावनिक, आणि एक आधार मिळतो त्यातनं, तो खूप आमचा घट्ट झाला. त्याच्यामुळे मला कधी संकटांचा सामना फारसा त्या काळात करावा लागला नाही. पण ह्या मोकळ्या वातावरणामुळे धाडसी स्वभाव झाला माझा.
धाडसं अंगावरती झेलायची सवय मला लागली आणि एकटेपणाने प्रवास करणं, बँकेमध्ये जाऊन खातं उघडणं, बँकेचे व्यवहार करणं हे खूप लहान वयामध्ये आम्हाला आईवडिलांनी शिकवलं. त्याच्यामुळे तो प्रवास खूप आनंदाचा होता असं मला वाटतं. पुढचं जे 12वी नंतर मला जे शिक्षण मिळालं ते MBBS होईपर्यंत सुद्धा काहीच त्याच्यामध्ये त्रास झाला नाही. जशी सगळी मुलं शिकतात तशी मी शिकले. त्याच्यामुळे संकट अडचणी असं काही नाही, वेगळ्या प्रकारचं मोकळ्या प्राणाचं आयुष्य जगले. त्याच्यानंतर माझं लग्न झालं इंटर्नशिपमध्ये MBBS झाल्यानंतर आणि तिथं मला पहिल्यांदा मोठा एक संकटाचा सामना करावा लागला. पोस्ट ग्रॅज्युएशनचे फॉर्म जेव्हा भरले, PG करायचं होतं पदव्युत्तर शिक्षणासाठी, त्यावेळेला मला मेरिटमध्ये असून सुद्धा मला सीट मिळाली नाही. माझ्या मिस्टरांच्या घरामध्ये माझे सासरे अतिशय नामांकित वकील उस्मानाबाद जिल्ह्यातले वासुदेवराव शहापूरकर. तर ते सगळं घरात ते वकिली वातावरण होतं, कोर्ट कज्जे वगैरे. माझे मिस्टर म्हणले की तुझ्यावरती अन्याय झालाय, आपण हा सहन नाही करायचा आणि आपण कोर्टात जाऊ. त्यावेळेला औरंगाबादला हायकोर्टचं नवीन बेंच निघालं होतं. आम्ही हायकोर्टामध्ये केस केली आणि ती जिंकली. त्याच्यामुळे आणि मला मेडिसिन मिळालं. आता ह्याच्यात कसं की स्त्री म्हणलं की बाई म्हणलं की ती स्त्री रोग तज्ज्ञ असणार असं एक गृहीत धरलं जायचं. तो काळ तर तसाच होता माझ्या पिढीतला. मला तो विषय आवडायचा नाही. तर त्याच्यानंतर मग मला MD मेडिसिन मिळाल्यानंतर MD गायनिक पण मिळत होतं. मी MD मेडिसिन पटकन घेतलं. तो माझा अतिशय आवडता विषय आणि आवडत्या विषयामध्ये करिअर करायला मिळणं ह्या किती मोठी संधी मला मिळाली. तर ते मला खूप आवडलं आणि MD झाल्यानंतर मग मी इथं वैद्यकीय प्रॅक्टिसला सुरुवात केली. खूपच छान मॅडम. आपला शैक्षणिक प्रवास हा सुद्धा खूपच सुंदर झाला आणि आपलं कुटुंब हे खूप वैभव संपन्न होतं. त्यामुळं आपल्याला कशाच्याही अडचणी जाणवल्या नाहीत. हो. आणि आपलं जे करिअर घडायचं होतं ते सुद्धा अगदी सहज झालं. आपल्याला कसल्या संकटाचा सामना करावा लागला नाही आणि वेगवेगळ्या संस्कृतीचे अनुभव आल्यामुळं आपल्यामध्ये ते एक वेगळं व्यक्तिमत्व बनत गेलं. तर खूपच छान मेडिसिन मध्ये आपण केलं. तर त्या करिअर संदर्भात आपल्याला प्रेरणा कोणाची मिळाली? प्रेरणा कुठल्या व्यक्तीची मिळते असं नाहीये. घरामध्ये शिक्षणाचं वातावरण होतं, वाचनाचं वातावरण होतं. माझी आजी आजोबा म्हणजे आईचे आई वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते. काँग्रेसच्या जवळ स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी काम केलेलं होतं. त्यांनी आम्हाला लहानपणापासून वाचनाची आवड लागली आणि शाळेमध्ये जरी शाळा बदलल्यासारख्या काही वेळेला 6-6 महिन्याला पण शाळा बदलली तरी पण पहिला नंबर मी सोडला नाही. आणि माझी आई मला म्हणायची की तू एकपाठी आहेस, एकदा एक तुझ्या डोळ्याखालनं गेले की तुझ्या ते पक्क लक्षात राहतं. आणि साधारणतः मग घरातली मुलं जर का घरात काही शिक्षणात चमक दाखवत असतील तर एक वातावरण असतं की त्या काळात तरी होतं आमच्या पिढीत की एकतर डॉक्टर व्हायचं नाही ते इंजिनियर व्हायचं. तर माझ्या डोक्यामध्ये आपण डॉक्टर व्हायचं आणि समाजाची सेवा करायची आणि ते सुद्धा लहान गावामध्ये जाऊन करायचं. मोठ्या शहरांमधनं तर डॉक्टर असतात पण लहान गावांमधनं नसतात. हे माझं लहानपणी पक्क होतं आणि ते मी करू शकले. तर ती प्रेरणा आणि त्याला आईवडिलांनी खतपाणी घातलं, प्रोत्साहन दिलं. मला आठवतंय माझ्या 12वीच्या अभ्यासाच्या वेळेला रात्री माझी आई माझ्यासोबत जागरण करत बसायची. मला चहा करून दे, एखादा विषय नाही समजला. ती स्वतः सायन्सची ग्रॅज्युएट होती, BSc होती ती. तर त्याच्यामुळे मला त्या विषयातलं काही अडलेलं ती शिकवायची. तर हे मला आठवते आणि अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळे साहजिकच मार्क मिळाले आणि मेडिकलला आले. तर त्याच्यामुळे प्रेरणा ही आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणात न असते. आपल्या कुटुंबामध्ये कसं शांतीचं वातावरण आहे का, तणावाचं वातावरण नाही ना, आणि अभ्यासाला प्रोत्साहन, शिकण्याला प्रोत्साहन कुटुंबामधनं, समाजामधनं असं जर असेल नातेवाईकांमधनं तर आपण ती जाऊ शकतो तिकडे. म्हणजे आपल्याला स्वतःहून सुद्धा प्रेरणा मिळू शकते. आपण स्वयंप्रेरित सुद्धा होऊ शकतो. स्वयंप्रेरित म्हणजे मला असं म्हणायचं की आपण त्याच्यावर विचार करायला पाहिजे. मुलं आपण आजूबाजूचं ऐकत असतो. आपल्या घरी आलेले पाहुणे, आपल्या घरी आलेले नातेवाईक, आपले आई वडील, आपले शिक्षक आपल्याबद्दल काय बोलत असतात त्याच्यातनं आपण वेचत असतो वेगवेगळे मुद्दे. ते वेचायला हवे पण ते सगळे मुद्दे वेचून त्याचं आपल्या स्वतःचं मत तयार करणं ही प्रक्रिया करायला हवी. आपल्या मनाच्या आतमध्ये खोल बुडी मारून आपण ते बघायला हवं की नक्की आपल्याला काय करायचंय. म्हणजे आपली आई म्हणते म्हणून, आपले वडील म्हणतायत म्हणून, भाऊ सांगतोय म्हणून किंवा नातेवाईक सांगतायत म्हणून, शिक्षक म्हणतात म्हणून तू डॉक्टर हो असं माझ्या डोक्यात नव्हतं.
तर आम्ही काही नात्यातले काही शेजारचे पाजारचे ज्यांच्याकडे तपासायला जातो असे डॉक्टर्स बघितले होते. त्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा ठसा आपल्या मनावरती पडत असतो. त्याच्यामुळे हे चांगलं क्षेत्र आहे. ह्याच्यातनं लोकांशी बोलता येतं, लोकांना लोकांचं दुःख हलकं करता येतं. हे लहानपणापासून कधीतरी मनावर कोरलं गेलं होतं. तीच प्रेरणा असते. अंतःप्रेरणा म्हणजे ही अशी असते. म्हणजे आपल्या आपल्याला जी जडणघडण झाली ती लहानपणीच आपल्या लोकसेवेबद्दल जो व्यवसाय घेतला होता ते जडणघडण आपल्या बालवयातच झाली. हो, त्याचं मुख्य कारण म्हणजे माझे आजी आजोबाजी मी म्हणले की ते स्वातंत्र्य सैनिक होते. तर त्यांच्या घरामध्ये लोकांचा खूप राबता होता आणि अडीअडचणीला धावून जाण्याचं आम्ही लहानपणापासून त्यांचं वातावरण बघितलं होतं. तसं वातावरण पण आपल्या मनात एक निर्माण होत असतं. नाही तर मग लोक आपल्या पुरतं बघतात असं पण असतं. म्हणून आपल्या बालपणातील एखादी मजेदार किस्से घेत असतील ते खूप मजेदार किस्से आमच्याशी शेअर करावे. नक्कीच. मी साधारणतः 4थीत असेल त्यावेळेला आणि मला सायकल शिकायची इच्छा होती. मग त्यावेळेला सायकल विकत काय आणायचे नाहीत वडील आम्हाला. मग आम्ही चोरून मी एकदा म्हणजे रोज चोरून काही तासावर सायकल मिळायची त्या दुकानात मी आणायची आणि मी अक्षरशः माझी शिकली. लोकांचं पोरपोरी चालवायची वाजवताना मला कोणी शिकवली नाही, पण त्यांचं बघून कारण घरात रागवतील असं वाटायचं. खरं म्हणजे रागवत नव्हते कधी, पण ते धाडस त्यावेळेला नव्हतं की आपण मला सायकल शिकायची. आणि नेमकं काय झालं ती माझी चोरी पकडली गेली आणि एके दिवशी त्याचं कारण असं झालं की सायकल शिकलेला आनंद माहिती सगळ्यांना कसा असतो. जोरात सायकलचे पॅडल मारले आणि एका खड्ड्यातच पडले आणि मग ते इथे डाव्या का उजव्या दंडाला पुढे खूप मार लागला, काळं झालं. मग नॅचरली ते घरी सांगावं लागलं की असं झालं, पण कोणी रागवलं नाही. त्याच्यावरती इलाज केला आणि जा म्हणले आता सायकल शिकायला. फक्त सायकलच्या भाड्याचे पैसे मिळाले लागले मला. खूपच आनंद आहे. अजून एक गोष्ट मी मला स्वभाव धाडसी तुम्हाला सांगितलं नाही. तर सायकल शिकल्यानंतर वडिलांची अजून एका ठिकाणी बदली झाली. हे सगळे कोकणातले किस्से आहेत सगळे हे. आणि कोकणात आम्ही रत्नागिरीला राहायचो. रत्नागिरीला एक जवळ गाव होतं देवस्थान कुठलं तरी आणि त्याचं खूप दरीमध्ये खाली खोल होतं. आणि माझी मोठी बहीण आणि तिच्या मैत्रिणी त्या देवाला दर्शनाला गेल्या. मला नेलं नाही याचं मला फार दुःख झालं. मी खूप हातपाय आपटून बघितले तर त्यांनी काही नेलंच नाही जाऊन मला. मग मी परत नेहमीसारखं चोरून सायकल घेतली. गुपचूप आई वडिलांनाही सांगितलं नाही आणि साधारणतः तेव्हा मी 8वीत वगैरे असले. पडल्याचा एपिसोड 4थीतला आणि मी सायकल मारत जवळपास 10-12 किलोमीटर लांब बसली इथून वडगाव जसं आहे तसं. तर माझी मी एकटी गेले आणि त्यावेळेस खूप पावसाळी हवा होती, अंधार होता आणि तिथून मी त्यांना भेटले. त्यामुळे तू इथं कशी काय आली आणि मग तिथून मी परत आले माझी एकटी सायकलवर. आता मला असं जाणवतंय की सामाजिक कार्य करताना त्यावेळेला मी केवढा मोठा धोका पत्करला होता. 10-12 किलोमीटर अंतर मी एकटी मुलगी त्या वयातली गेली. कोणी मला काही छेडलं बिडलं असं तिथं किती तेव्हा त्यावेळेला डोक्यात नाही आलं. आणि नंतर मग असे छोटे छोटे किडे पाळायची, त्यांना घरं करायची विटांची. ते विटांच्या फटीमध्ये निघून जायचे. त्यांचा मला राग यायचा इथून काय त्यांना घर करून दिलं ते तिथं का राहत नाहीत. अशा अनेक असंख्य गोष्टी. माती चिखल असतो ह्याच्यामध्ये बागेमध्ये, तर अंगणात चिखल असायचं काय चिखलापासून मूर्ती बनवणं वेगवेगळ्या. मी टागोरांची छोटी मूर्ती बनवली. ती एक नृत्य करणाऱ्या एका बाईचं ते सगळं त्या कच्च्या मातीच्या तिला काही कोणी माहित नव्हतं, पण ते करायची मी असलं की. आणि जी साधारणतः बाकीची मुलं करत नाही तसल्या उत्साहापती फार केले ते. म्हणजे आपण लहानपणापासूनच खूप धाडसी होतात. प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट म्हणजे काहीतरी करून बघायची धडपड. एक्झॅक्टली. माझं मी म्हणणे की कुतूहल हे सर्व माणसांमध्ये असतं. आपली शिक्षण व्यवस्था आणि आपली व्यवसाय पद्धती ही कुतूहल मारून टाकते आणि त्याच्यामुळे ते जे आपण एक असे साचेबद्ध ठोकळे आपण त्या आपल्या शिक्षणाच्या पद्धतीतून बाहेर काढतोय, जिथं तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायची शिकवलं जात नाही, जाऊ दिलं जात नाही. पठडीतलीच उत्तरं, पठडीतलीच प्रश्न, पठडीतलाच अभ्यासक्रम, त्याच्या पलीकडे काही नाही. ज्यावेळेला माझ्या वडिलांची बदली झाली एका ठिकाणाहून दुसरीकडे, मला वाटतं दापोलीला बदली झाली. टेकडीवरती शाळा होती ती आणि आम्हाला नदी ओलांडून जावं लागायचं. तर अतिशय साध्या सुध्या मैत्रिणी माझ्या घरातल्या पण माझ्यासोबत असायच्या. आम्ही सगळे जीवन पार करायचो. असं नव्हतं की वडील गाडी द्यायची तुम्हाला शाळेपर्यंत जायला. तिथं आम्हाला नाटकात काम करायला मिळालं. तिथं आम्हाला एक कार्यानुभव नावाचा एक विषय होता. आम्हाला अय्यरवण मॅडम होत्या. तर ते 3-4 विषय होते. मी स्टोव रिपेअरिंग नावाचा विषय घेतला होता. त्याचे कार्यानुभवाचे नवीन नवीन प्रकारचे स्टोव्ज मला कळले. त्याच्यानंतर तिथं
बदली होऊन गेल्यामुळे तुला अ मध्ये बसायचं का ब मध्ये बसायचं असं तिथे विचारलं. हुशार मुलगी बाहेर आलेली. मी म्हणलं मला तिथे शेती हा विषय होता त्या शाळेमध्ये. मला शेती, आपण आयुष्यात कधी शेती केली, मला शेती शिकायची असं मला फार वाटत होतं. पण तर शेती शिकायची असेल तर तुम्हाला ड वर्गात बसावं लागणार होतं. मग सगळेजण म्हणले नाही तू अ मध्ये बस, ब मध्ये बस. ब म्हणजे हुशार मुलांची तुकडी. तिथं संस्कृत आलं आडवं आणि 8वी मध्ये मला संस्कृत नव्हतं, 9वी मध्ये संस्कृत आलं. आणि पहिल्याच दिवशी त्या बाईंना माहिती नव्हतं संस्कृतच्या की मी नवीन विद्यार्थी आहे. त्यांनी मला काहीतरी विचारलं, मला आलं नाही. आणि मग नंतर मला इतकं त्रास झाला, त्याचं एम्बॅरेसिंग झालं. आता मी म्हणून विचार करते संस्कृत कशासाठी गवळतं आपल्याला, आणि हुशार विद्यार्थ्यांनी संस्कृतच का शिकायचं. मला तेव्हा ते शिकायचं नव्हतं. मला शेती शिकायची होती, इतर कार्यानुभव शिकायचा होता, हस्तकला शिकायची होती. मग अशा विषयांचे ऑप्शन्स आता शिक्षणात असायला हवेत. आणि तुमच्या अ ब क ड वरनं त्याच्याप्रमाणे त्याचा म्हणजे ड दर्जाची शेती आहे का, हे कल्चर आपल्या तेव्हापासून निर्माण झालेले. त्याचा परिणाम कदाचित आजच्या शिक्षणात शेतीचे जे प्रश्न आहेत असं रिलेट करायला मी आपलं यश मिळत असताना आपल्या जीवनामध्ये एखादा टर्निंग पॉइंट आला आणि त्यामुळे आपल्याला एक म्हणजे आपण यशस्वी झाला, असा काही प्रसंग आहे? मी यशस्वी अयशस्वी अशा पद्धतीने आयुष्याकडे बघत नाही. हा प्रश्न जरा चेंज करूया का आपण? असू दे, काय नो प्रॉब्लेम मॅडम. मला हे म्हणायचंच होतं. बरं, आपल्याला शाळेपासून ते मरेपर्यंत अक्षरशः प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन शिकवली जाते, स्पर्धा आहे शिकवलं जातं. आयुष्य हे स्पर्धेचं नाही आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये मी 12वीला सुद्धा स्पर्धा, आपण जे शिक्षण खात्याने मेरिट बंद केलं ना, ते खूप चांगली गोष्ट आहे. मी फार स्वागत केलं त्याचं. कारण मेरिटमध्ये येण्यासाठी लोक इतकं ते कुटुंब आणि ते मूल इतकं पिळलं जातं. आणि हे विनाकारण त्यांनी जो निर्माण होणारा मानसिक ताण आहे, त्यांनी निर्माण होणारा आर्थिक जो ताण आहे, लोक इकडून तिकडून पैसा खर्च करून ट्युशन्स लावतात. मग मुलांना जे शिक्षणामध्ये म्हणजे शाळा पण शिकायची, शिवाय ट्युशन, त्या मुलाला खेळायलाच जागा नाही, त्या मुलाला किडे बघायला वेळ नाही, त्या मुलाला मातीत हात घालायला वेळ नाही, त्या मुलाला पावसात भिजायला वेळ नाही, त्या मुलाला आईसोबत जाऊन बाजारात करायची जी व्यवहार ज्ञानाची एक पद्धत असते त्याला वेळ नाही. तो सारखा सतत आपण त्याला ठोकळेबाज पद्धतीने मुलांना बाहेर काढतो आहोत, एकांगी पद्धतीने. तर तसं असू नये असं मला वाटतं. आणि मग त्याच्यामुळे ह्या दृष्टिकोनात त्याच्यामुळे आपण यश आणि अपयश कसं मानायचं हा मला प्रश्न पडतो. काही ठिकाणी मी नापासांसाठी शाळा बघितलेल्या आहेत, काही लोकांनी चालू केलेलं, हे योग्य काम आहे. मग पास नापास, यश अपयश असं काही नसतं. तुम्ही एक आपलं आणि एक आपण असं म्हणतात की तुमचं टार्गेट काय, आयुष्यातलं गोल काय आहे, ध्येय काय आहे, कुठपर्यंत पोचायला हवं, अशी ध्येय अशी ठरवून अचीव करता येत नसतात कधी, ती आपोआप होतात. आणि त्या ध्येयापर्यंत जाण्याचा जो प्रवास असतो ना, तो किती आपल्याला अनुभव समृद्ध करतो, तो किती एनरिचिंग असतो. त्याच्यात कदाचित चुका होतील, धडपडू आपण, नुकसान होईल, अपयश येईल, दुखापत होईल, काहीतरी होऊ शकतं. पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी यशस्वी या अर्थाने मी स्वतःला मानत नाही किंवा मी अपयशी आहे असंही मानत नाही. आतापर्यंत जे काही माझ्या आयुष्यात मी असंख्य चुकीचे चांगले प्रयोग करत गेले, माझं कुतूहल शंभत गेले, त्याला मी त्या दृष्टीने माझ्या आयुष्याचं आपण जसं चांगल्या सुनेचे पहिली चांगली सून असली पाहिजे अशी चौकट असते. मग सगळ्यांनी त्याच्यात बसवायला बघतात स्वतःला. ही जी चौकट आहे ना, ही चौकट मोडायला हवी, यशाची अपयशाची. सुंदर मार्गदर्शन मॅडम. कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये किंवा व्यक्तीमध्ये वेगवेगळे कलागुण असतात आणि ते जोपासून त्याच्या दृष्टीनं त्याला शिक्षण दिलं पाहिजे असं म्हणतो. माझ्या पिढीतले किंवा त्याच्या आधीच्या पिढीतले जे असंख्य कलाकार होऊन गेले आपल्याकडे, मग ते पेंटिंग मध्ये त्यांनी नाव कमवलं असेल, संगीतामध्ये नाव कमवलं असेल, अभिनयात नाव कमवलं असेल, लेखनामध्ये नाव कमवलेलं असेल, त्यांच्या जर आपण बालपणच्या कहाण्या ऐकल्या तर ते त्यांना घरातून बऱ्याच जणांना घरातून पळून जाऊन करिअर करावं लागलेलं. असं वातावरण आजच्या कुटुंबांमधनं नाहीये. परंतु अजूनही आई वडिलांनी आणि सगळ्या पालकांनी, शिक्षकांनी करिअर म्हणजे काय ह्याच्यावरती घमासान चर्चा करायला हवी. आणि प्रत्येक मुलं जे काही दडलेलं असतं, जे काही सौंदर्य दडलेलं आहे, जे काही अभिलाषा दडलेली, जे काही व्यक्त व्हायची इच्छा दडलेली, ही सगळ्या अभिव्यक्ती आहेत ना मॅडम. आपण एखादी कादंबरी लिहिली जाते, एखादी कविता लिहिली जाते, एखादं पेंटिंग केलं जातं, एखादं गाणं गायलं जातं, तर हे सगळ्या त्या माणसाच्या मनातल्या चाललेल्या खळबळी आणि भावनांची अभिव्यक्ती असते.
तर त्याला आपण जर तुम्ही चित्रकला काढायची आहे तर तू अशाच या पद्धतीने काढलं पाहिजे असं जर म्हणलं तर तो यशस्वी नाही होणार. किंवा काहीतरी हटके करण्यासाठी आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायचा असेल तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल व्हायला हवेत असं मला वाटतं. तर आपण जे मेडिकल क्षेत्र निवडलेलं आहे किंवा आपण डॉक्टर या पदावर अनेक दिवसापासून काम करत आहात, तर ते काम करत असताना आणि आपलं घर सांभाळत असताना या दोन्हीची सांगड आपण कशी करू? खरं म्हणजे सगळ्यात नोकरी करणाऱ्या बायका, घराबाहेर अर्थार्जनासाठी घराबाहेर पडणाऱ्या बायका हाच जो प्रश्न आहे तुमचाही तो प्रश्न असणार. परंतु तुम्हाला एका ठराविक काळामध्ये तुम्ही बाहेर पडता आणि उरलेल्या वेळात तुम्ही घरी येता. मी वैद्यकीय क्षेत्रातली असल्यामुळे आणि त्यातला मेडिसिन हा जरा वेगळाच विषय असल्यामुळे माझ्या घरच्यांनी आधी सुरुवातीला सासूजींना मला समजायचं नाही. एखादी पेशंट डिलिव्हरीला आली तर डिलिव्हरीसाठी थांबणं हे त्या समजू शकत होत्या, पण मी डिलिव्हरीची डॉक्टर नव्हते, मी हार्ट अटॅकची डॉक्टर होते. तर माझ्याकडे हार्ट अटॅकसाठी पेशंट आल्यानंतर मला अक्षरशः काही वेळा घरी यायला वेळ मिळायचा नाही. असे असंख्य पेशंट मला नजरेसमोरून जात आहेत की ज्यांच्यासाठी मी 48 तास 24 तास 72 तास दवाखान्यामध्ये, त्यातले 10-12 तास पेशंटच्या शेजारी एक क्षण सुद्धा तिथून न हलता, कारण अशी कामं केलेली मला आठवत आहे. आणि त्यावेळेला मग तिथं दवाखान्यात सुद्धा एक टीम असते. माझ्यासोबत असलेले इतर जे डॉक्टर्स असतात तेही मला मदतीला यायचे. तर थोडं एक तास 2 तास झोप, तोपर्यंत आम्ही तुझा पेशंट सेटल असेल तर त्याचा आम्ही बघतो. माझे मिस्टर म्हणा, माझ्या कलिग आहेत डॉक्टर मीना जिंतूरकर, किंवा अजून कोणातरी बोलून की ते थांबा थोडा वेळ, तू थोडा आराम करते, घरी जाऊन येते, जेवण करून येते. असं तिकडे एक टीम वर्क असतं, घरी एक टीम वर्क असतं. घरी माझ्या सासूबाई, माझ्या जाऊबाई, तेव्हा आमचं घरात माणसं खूप होती. ते सगळ्या जणांनी माझ्या लहान मुलाला कधी सांभाळलं, कधी त्यांनी उठवलं मला कळली. फक्त त्या बाळाच्या आजारपणामध्ये त्याच्या शाळेत जायचं असेल तर, त्याचा अभ्यास घ्यायचा असेल तर अशा वेळेला सुद्धा असं वाटतं की पण मी गिल्ट फील कधी येऊ दिला नाही. मनामध्ये अपराधीपणाची भावना कधी येऊ दिली नाही. ती अपराधीपणाची भावना बऱ्याच वेळेला बायकांच्या मनात येते की आपण मुलांसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही. माझं म्हणणं असं आहे की मी मुलांसाठी अर्धा ते 1 तास जरी वेळ काढला तरी चालतो. त्याचं नीट प्लॅनिंग करायला हवं आणि तो क्वालिटी टाइम द्यायला हवा. क्वांटिटी टाइमला काही अर्थ नाही. अभ्यास करताना सुद्धा की तुम्ही किती तास अभ्यास केला याच्यापेक्षा तुम्ही काय क्वालिटीचा अभ्यास केला असंच आपण जर म्हणतो, तसंच हे माझं मत आहे. तसं मुलांच्या बाबतीमध्ये, कुटुंबाच्या बाबतीमध्ये, नवऱ्यासाठी, मैत्रिणींसाठी, बाहेरच्या कामासाठी, बाजारहाटासाठी आपण थोडंसं प्लॅन जर केलं, थोडंसं नियोजन केलं तर आपली विश्रांती पण होते आणि आपलं नातं पण जुळलं जातं. बरोबर आहे. म्हणजे नियोजनबद्ध काम केलं तर सगळं थोडं तरी अति फार काटेकोरपणे नियोजन करून सगळं पार पडेल असं काही नाही, पण थोडंसं विचार करायला हवा. अति काटेकोरपणा केला की त्यामध्ये ताणतणावाचं आणि त्याची अपराधीपणाची भावना माझ्या कुटुंबातल्या लोकांनी मला कधी अपराधी वाटू दिलं नाही, हे महत्वाचं आहे. आणि मी पण ती कधी भावना केली नाही. जगाची पण चांगली मदत मिळाली. हो, पण मी घरात पण करत होते. अनेक माझ्यामुळे आमच्या घरामध्ये नवीन पदार्थ आले, म्हणजे इडल्या करणं, केक करणं किंवा काही नवीन नवीन डोसे बिसे जे काही असतं. मी शहरात असल्यामुळे जे काही नवीन असतं आणि मला इकडचे खेड्यातले किंवा लहान गावातले जे पदार्थ असतात ते पण मला शिकायला मिळाले. माझ्या सासूबाईंनी मला भाकरी करता येत नव्हती किंवा खूप काही काही आपले गावरान पदार्थ असतात काही काही, मला सगळे सासूबाईंनी शिकवले. अशी देवाणघेवाण, संस्कृतींची देवाणघेवाण, रीतीभातींची देवाणघेवाण करण्याचं मोकळं वातावरण इकडं पण होतं. त्याच्यामुळे म्हणजे सासूबाईंनी, जाऊबाईंनी, माझी पुतणी होती इथं राहायला, सगळ्यांनी खूप व्यवस्थित सांभाळलं. घराचं म्हणजे काय की पायी पाहुणा आलेला, घर आवरणं, आपल्या स्वतःच्या मुलांचं बघणं, सगळं त्यांनी अलगद बघितलं. मला काही त्रास नाही. घरचंही व्यवस्थापन आणि करिअरचं पण. माझं म्हणणं असं आहे की आपण प्रत्येक ठिकाणी तुमची टीम तुम्ही सेट केली पाहिजे आणि तुम्ही त्या टीमचं प्रमुख असायला हवं. आणि तुम्ही प्रमुख या नात्याने त्या टीम मध्ये कामाचं वाटप करणं, जबाबदारीचं वाटप करणं, सगळी कामं स्वतःच्या अंगावर न घेता. म्हणजे मी पुढे आपल्या घरी अजिबात करत नाही, त्याच्यामुळे नाही होत ते करणं होत नाही. आणि तितक्यात चांगल्या दर्जेदार जर एखादी बाई मला करून देते, का नाही घ्यायचं हा प्रश्न आहे. तर अशी काही कामं आउटसोर्स करणं, अशा पद्धतीने आपण पण काय करायचं, काय नाही, कोणत्या पद्धतीने करायला हवं याचे निर्णय मात्र आपल्या हातात असतात. मॅडम, वैद्यकीय क्षेत्राबरोबरच आपलं सामाजिक कार्य सुद्धा अतिशय उल्लेखनीय असा.
तर आपल्या सामाजिक कार्याबद्दल आपल्या सामाजिक कार्यावर आपण थोडासा प्रकाश टाकावा. सामाजिक कार्याचा बाळकडून मी पॅलेस होते तुम्हाला सांगितलं. आणि कॉलेजमध्ये असताना सुद्धा माझे आई वडील खूप प्रोत्साहन द्यायचे की जा ते भाषण ऐकायला जा, तिकडे ती महिलांची रॅली जाणार तिकडे जा, तिकडे ते शाळेत काहीतरी चालले तिकडे जा, असं व्हायचं. लग्न झाल्यानंतर इथं आले तर मला आठवते पहिल्यांदा मला डॉक्टर म्हणून कामगार कल्याण केंद्रामध्ये मला भाषणाला बोलवलं होतं. मग त्यावेळेला भाषण अजिबात करता येत नव्हतं. माझे हातपाय थरथरत होते, घाम सुटला होता, चेहरा लाल झाला होता, कसं कसं 10 मिनिटात मी बोलले. परंतु माणसाने एक डोळस असायला हवं असं मला वाटतं. माझं शास्त्र ते शिकवतं मला. कारण मी डोळसपणे जर नाडी तपासली नाही, डोळसपणे दारातनं चालत येणाऱ्या पेशंटच्या चालीकडे जर मी लक्ष दिलं नाही, तो कसं उभा राहतोय, कसं बोलतोय, इथपासून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तरच तुमचं निदान चांगलं होतं. नाहीतर मग निदानामध्ये त्रुटी राहतात, उपचारामध्ये त्रुटी राहतात. हेच आपण जर ह्या गोष्टीला लावलं आपण सामाजिक कामाला, त्याचा मला फायदा असा व्हायचा की उदाहरण सांगते की एक स्त्री आहे, घरात तिला खूप त्रास होतोय आणि तिला ते बोलता येत नाही. नवरा पण ते समजून घेत नाही, तिला नवऱ्यापाशी पण मोकळेपणाने बोलता येत नाही आणि ती कुचंबणा होती. मग ती काय करते, संताप होतो तिचा आणि अंग टाकून देते धडकन. मग चक्कर येते. मग चक्कर आल्यानंतर घरात सगळे पळतात, उचलून आणतात दवाखान्यामध्ये. तिथून आमचा होड सुरू होतो. मला कळतं की हिला मानसिक त्रास आहे. लोक म्हणतात नाही तिला चक्कर आली की पीठ आली का बघा वगैरे. मी म्हणते नाही, तुम्ही सगळेजण बाहेर जा. आणि मग तिला समस्या डोक्यावर नाक फिरवायचा, तिच्या पाठीवर तिला तपासायचं. पण नंतर ह्या गोष्टी केल्या तर आपल्या एक प्रेमाचा स्पर्श, एक आधाराचा स्पर्श, आणि ती बाई बोलकी होती. मग त्या कुटुंबांना समजावून सांगणं की तिला तिच्याशी मोकळेपणाने बोलत जा, तिची जी काय अडचण असेल ती त्या कुटुंबाला सांगणं. विशेषतः फक्त नवऱ्याला आतमध्ये बोलून बाकीचे कुटुंब बाहेर. तुझी बायको आहे, तुझ्यासाठी ती लग्न करून या घरात आली, तुझं आडनाव लावते, तुझी जबाबदारी आहे की ती किती ती समाधानी राहील तुझ्या घरामध्ये, तिची कुटुंबणा दूर येईल. तू ऐकून घेतलं पाहिजे. आपल्याकडे शेअरिंग जी असतं, आपण व्हॉट्सअपवर शेअर करतो म्हणजे आपण वाटतो. तर आपल्या भावना जर आपण वाटल्या नाही, व्यक्त केल्या नाही, तर तिची कुचंबणा होणारच ना. त्याचं ढक्कन उघडतं एकदम जोरात. हे सगळं त्या नवऱ्याला समजावून सांगता माझ्या असं लक्षात आलं, अशा असंख्य केसेस. मधुमेहाकडे व्यायामासाठी, विशेषतः बायकांना व्यायामासाठी घराबाहेर पडणं माहिती नाही. त्यांना स्वतःच्या पथ्याचं किंवा आवडीनिवडीचं जेवण आपल्या हाताने किंवा बनवून देणं किंवा कोणीतरी बनवून घेणं कोणाकडनं, ह्याचा पायंडा नाही घरामध्ये. बहुतेक घरांमध्ये उरलं सुरलं खायचं, बाकीच्यांची जेवण झाल्यावर यायचं. आपलं मला समजा पिठलं आवडतंय तर माझ्या नवऱ्याला आवडत नाही तर पिठलंच बनवायचं नाही घरामध्ये. हे जे असतं घरात असं, ह्यातनं बाहेर पडायचं. तर मग ह्या प्रश्नांमध्ये त्याच्या वैद्यकीय उपचार करता करता सामाजिक प्रश्नांमध्ये मी घुसायला लागले आणि त्यातून माझं सामाजिक काम जगलं. मग त्याच्यात भाषणं देणं, लेख लिहिणं, संपर्क करणं, कोणाची ती तातडीची गरज त्यांच्या घरीतून हस्तक्षेप करणं. म्हणजे हॉस्पिटलमधून उठायचं, आता माझ्या नवऱ्याने मला मारलंय आणि तू आता यायला तयार नाहीये, या जखमा आहेत, जखमा बऱ्या करा, जखमांची औषधं द्यायची. पण मी उठून जायची त्यांच्याकडे. एक संगीत विशारद आहे, आपल्याला कलेची आणि अनेक गोष्टींची आवड आहे, तर आपल्याला अनेक छंद आहेत, तर ते आपण आपल्या जीवनामध्ये कसे जोपासतो? या सगळ्याचं वातावरण आमच्या घरामध्ये होतं. बाहेरच्या सासरी आल्यानंतर ह्या गावामध्ये, उस्मानाबाद गावामध्ये असं काही वातावरण फारसं नव्हतं किंवा मला माहीत नव्हतं किंवा कदाचित त्यावेळेला वेळही नव्हती. पण ह्या संगीत असेल, खेळ असेल, ह्याच्यामध्ये मी करत राहिले, म्हणजे खेळत राहिले. संगीत शिकायची इच्छा खूप होती मला, लहानपणापासून जमलं नाही. आत्ता गेल्या 8-10 वर्षांमध्ये मी ते शिकले आणि आता संगीत विशारद झाले. म्हणजे लोकांनी विचार केला, एवढ्या उशिराच्या वयामध्ये तुम्ही आता संगीत शिकताय. मला माहिती आहे आता या वयामध्ये आवाज वळत नाही, रियाजाला वेळ मिळत नाही, आपली समज कदाचित कमी पडते, पण शिकायचं. आपल्याला आवडतं, आपण शिकायचं. आणि खेळाच्या बाबतीमध्ये बॅडमिंटन माझा अतिशय आवडता खेळ. मी डावखुरी आहे, डाव्या हाताने बॅडमिंटन खेळायची, त्याच्यामुळे मला खूप पुढे जाता आलं. मला आठवते की एक प्रधान म्हणून एक आपले नॅशनल प्लेयर होते, ते आमच्या गावात आले होते. त्यांच्याबरोबर मला मिक्स डबल खेळायची संधी मिळाली किंवा मी 7वी-8वीत होते गेले त्यावेळी. ते म्हणले, तू डावखुरी असतं, तुला खूप संधी मिळेल पुढे द्यायची. पण झालं असं की मेडिकलला गेल्यानंतर एकदा ते मेडिकल हे असं राक्षस आहे
की तुम्हाला तिथे फार अभ्यास करावा लागतो आणि तुमच्या बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद कराव्या लागतात. तर मग तेव्हापासून माझं बॅडमिंटन आणि अजून बॅडमिंटनमध्ये मी कदाचित नॅशनल लेवलला जाऊ शकले असते. नॅशनल लेवलला जायची संधी पण आली होती, त्यावेळेला तोंडावर परीक्षा होती म्हणून मी गेले नाही. त्याच्यामुळे हे सगळं छंद ह्याच्या करिअर न बघता छंद या लेवलला असे राहिलं. पण मला सगळ्याच प्रकारचे छंद म्हणण्यापेक्षा मला कुतूहल आहे आपल्या भोवतालबद्दल. मी आपल्या 2002 साली मुंबईमध्ये पिकासोचं प्रदर्शन लागलं होतं. पिकासो आपल्याला माहिती आहे, मला पिकासो हा अतिशय आवडता आर्टिस्ट. त्याचं खरेखुरी पेंटिंग्स आपल्याला बघायला मिळणार. तरी हौसेनी तिकीट काढून मी, माझी आर्टिस्ट असलेली मावशी, माझी मुलगी, आम्ही सगळे मुंबईला गेलो, ते प्रदर्शन बघितलं. असं मी कुठे कुठे जाऊन प्रदर्शनं बघते. मग आपल्यालाही काहीतरी यावं म्हणून मग मी थोडंसं पेंटिंगचे काही क्लासेस शिकले. ते काही फार चांगलं नसतं, पण ते म्हणजे ते एक्सप्लोअर करून बघणं, अनुभवून बघणं, तो ब्रश हातात धरून बघणं, लेखणी हातात धरून बघणं, माईक हातात धरून बघणं, पेटी वाजवून बघणं, तबला वाजवून बघणं, तानपुरा वाजवून बघणं, अशा सगळ्या ज्या आपल्याला आनंद देऊ शकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याला आपण हाताळायला हवं असं माझं म्हणणं आहे. आणि तो माझा छंद आहे. त्याच्यामुळे त्यातलं जे चांगलं जमतं ते करत राहतो. काही काही गोष्टी राहून जातात करायच्या, पण ते हाताळत राहायचं, बघत राहायचं. आपण असे खूप छंद जोपासला, आपल्याला आवड आहे आणि आपल्याला त्याला जिज्ञासा वृत्ती आहे, आपल्याला कुतूहल आहे आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळतो. आपण त्यामुळे हे आपण सगळं करू शकतो. तर जे वैद्यकीय क्षेत्र निवडलं होतं, जर वैद्यकीय क्षेत्रात जर आपल्याला संधी मिळाली नसती तर आपण त्याच्या व्यतिरिक्त कोणतं क्षेत्र निवडलं असतं? असं नाही सांगता येणार मला, पण मी एक दोनदा विचार केला. कदाचित मी अतिशय उत्तम मेस चालवली असते किंवा मी माहिती नाही, मला नाही कळते, कारण मला तो विचारच मी कधी केला नाही. पण मला हा प्रश्न माझ्या वडिलांनी विचारला होता मी 12वीला असताना, की तुला जर मेडिकल ऍडमिशन नाही मिळाली तर तू काय करशील? तर मी म्हटलं तुम्हाला IAS ऑफिसर व्हायचं. तर मी IAS झाले असते. नंतर कळलं की ते मेडिकल झाल्यानंतर सुद्धा IAS करता येतं, पण तेव्हा असं वाटायचं की एकदा मेडिकलला गेले की परतीचा मार्ग संपला, तुटलं, परतीचे जोर संपतात असं वाटतं. तर ते होऊ शकले असते. मला IAS व्हायला आवडलं असतं, मी चांगलं काम करून दाखवलं असतं. आपला पर्याय सुद्धा खूप चांगला होता, निवड सुद्धा खूप चांगली होती. त्या व्यतिरिक्त दुसरी अशी गमतीची गोष्ट की मी 11वी मध्ये असताना नांदेडला अण्णासाहेब गुंजकर मास्तरांकडे मी तबला शिकले. तर ते मला म्हणायचे की मुली तबला वाजवणाऱ्या फार कमी असतात, तुझा हात खूप चांगला आहे, तर तू तबला शिकायचं सोडू नकोस. तुला अबन मिस्त्री सारखं तबलजी मी करतो. अबन मिस्त्री फार प्रसिद्ध आहे, जसं आपण झाकीर हुसेन वगैरे यांचं नाव ऐकतो तशा पद्धतीने तिच्यासारखं तुला करतो असं. पण हे आपलं मेडिकलचं सगळं खूळ असल्यामुळे डोक्यात ही गोष्ट एक राहून गेली. तर आपल्या भव्य आयुष्यामध्ये आणखी आपल्याला खूप काही करायचं, तर त्याचं काय प्लॅनिंग आहे? मी त्याच्या आधी थोडंसं माझ्या प्रॅक्टिसच्या वाटचालीबद्दल मी सांगितलं. थोडंसं प्रॅक्टिसला मी जेव्हा पडले त्यावेळेला सरकारी नोकरी करायची का नाही, का संपूर्णपणे खाजगीच प्रॅक्टिस करायची, हा काही निर्णय याच्यावर मी फार विचार केला नव्हता. मग माझे मिस्टर खाजगी प्रॅक्टिस करायचे, माझे कलिग्स पण खाजगी प्रॅक्टिस करायचे, मग मी पण खाजगी प्रॅक्टिसमध्ये पडले. सरकारी नोकरीत पण मी जाऊ शकले असते, जायला हवं होतं असं मला आता वाटतं. पण तेव्हा ते एवढं काही फार कोणी विचार करत नसतं. आणि दुसरं म्हणजे पेशंटची फीस घ्यायची असते, हे मला सुरुवातीला फार धाडसच व्हायचं नाही. तेव्हा किती 10-20 रुपये फीस असायची, ते 20 रुपये 10 रुपये मागताना सुद्धा लाज वाटायची. म्हणजे डॉक्टरांनी फीस घ्यायची नसते असं आमच्या आधीच्या पिढीत होतं. आमच्या पिढीमध्ये फीस घ्यायला सुरुवात झाली, आता नंतरची पिढी बरीच पुढे गेलेली आहे. अशी ते एक पिढीमधलं अंतर असतं. आणि सुरुवातीला मी माझ्याकडे वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे डिलिव्हरीच्या, बाळंतपणाच्या, प्रेग्नन्सीच्या किंवा अंगावर पांढरं जाणं वगैरे अशाच केसेस यायच्या. तर बाई असते ना डॉक्टर, मग त्यांना मला सांगावं लागायचं की मी हिची डॉक्टर आहे, मग मी कशाची डॉक्टर आहे, मग मी हार्टची डॉक्टर आहे, शुगरची डॉक्टर आहे, अमुके सांगता माझी दमछाक व्हायची. आणि लोकांचा पण विश्वास नाही बसत पटकन. एका बाईला ह्या गोष्टी कशा काय येतात, कारण लोकांच्या डोळ्यासमोर अशी एक ठोकळेबाज रोल मॉडेल्स असतात की बाई म्हणजे मुलगी. आता समजा हाडाची डॉक्टर बाई असू शकते किंवा हृदयाची ऑपरेशन करणारी बाई असू शकते, मेंदूची ऑपरेशन करणारी बाई असू शकते आजकालच्या काळात.
त्या काळात तर कोणी विश्वास ठेवतच. त्याच्यामुळे प्रॅक्टिसमध्ये सेटल होताना मला फार त्रास झाला. आता उलटी परिस्थिती आहे. आता मी इतकी सिनियर झाली आणि माझ्यावरती लोकांचा एवढा विश्वास झाला की आता सध्या आजारपणामुळे इतर काही कारणामुळे काही महिने किंवा काही दिवस मी जाऊ शकले नाही. माझे पेशंट्स माझ्यासाठी थांबतात. दुसरी अशी गोष्ट की 10 ठिकाणी जाऊन फिरून आलेली असतात लोक, पण हे जे काय आहे ते फायनल तुम्हीच आम्हाला काय ते सांगा एवढ्या विश्वासाने. म्हणजे हे तुम्ही जे काय सांगाल ते फायनल तुमच्या हातून जे काय व्हायचं ते होऊ द्या, इतका आता विश्वास मी कमवला आहे. यापर्यंत मी वाटचाल केली. दुसरं एक महत्वाची गोष्ट की एकदा प्रॅक्टिसला सुरुवात केली की शेवटपर्यंत ती एकाच एक पद्धतीची प्रॅक्टिस असू नये. म्हणजे माझा तरी तसा स्वभाव नाही आहे. मला सतत बदल हवे असतात आणि खरं म्हणजे बदल हा नैसर्गिकच गुण आहे. खरं म्हणजे तो सगळ्यांचाच असायला हवा. मी एक 4-5 वर्षांनी दरवेळेला काहीतरी नवीन ट्रेनिंग घेऊन मी नवीन काहीतरी गोष्टी आणलेल्या आहेत. म्हणजे माझ्याकडे हृदयाच्या ज्या काही 2 टेस्ट आहेत, एक इकोकार्डिओग्राफी आणि एक स्ट्रेस टेस्ट, या तुम्हाला उस्मानाबाद शहरामध्ये कुठेच सापडणार नाही. त्या माझ्याकडे गेल्या 15-20 वर्षांपासून होतं आणि त्याचं ट्रेनिंग घेतलं मी. त्याच्या अगोदर मी डायबेटीसचे खास कोर्सेस केले. त्याच्या आधी मी छोटे सर्टिफिकेट कोर्सेस म्हणा किंवा विशेष फोकस घेऊन मग त्याच्यात बाकीचे तुमचे उपचार तुम्ही नाही केले, समजा ते एड्सवरती मी ट्रीटमेंट देत नाही किंवा मी काही मेंदूचे इतर काही ॲडव्हान्स जे असतात आजार असतात त्याची मी ट्रीटमेंट देत नाही. पण बाकीचे तर माझी काही स्पेशालिटी मी विशेष जोपासली. मग रिसेंटली एक 5-6 वर्षापूर्वी मी अँटी एजिंगमध्ये मी कोर्स केला, एक 3-4 महिन्याचा. असं करून मी सतत माझ्या प्रॅक्टिसमध्ये नवीन काहीतरी आणत राहिले. तो एक पिंड असतो, एक तो असा असायला हवा, सतत नवीन शिकण्याचा ध्यास असायला हवा. माझं नेचर आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण मी खूप विविधता आणत गेले. आणि आता पुढचं जर म्हणाल तर असं नवीन काय शिकायला मिळेल, नवीन काय शिकायचं राहिले आपल्याला असं एक बघते तर मला आता पर्यटन करायचं आहे. आता शिकायचं शिकली मी पुष्कळ, पण पर्यटन देश बघायचा आहे, जग बघायचं आहे आणि हातपाय हलतायत आपण धडा तोपर्यंत हे सगळं बघावं अशी माझी इच्छा आहे. मला लोकांना भेटायला आवडतं, बोलायला आवडतं, गप्पा मारायला आवडतात. खूप त्यातनं आपण समृद्ध होत जातो असं मला वाटतं. तर ते मला चालू ठेवायचं आहे. त्याच्यानंतर संगीत शिकलीये तर त्याचा काहीतरी उपयोग होऊन काही कवितांना मी आता चाली लावली आहे, काही गझलांच्या चाली लावतीये. असं काहीतरी नवीन काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न करते. जमलं तर जमलं, ठीक आहे, तर सोडून दिलं, पण ते करून बघायचं. त्याच्यानंतर मी राजकारणामध्ये आहे. गेल्या 12-1 वर्षांपासून तरी मी कमीत कमी सामाजिक काम करता करता मला असं लक्षात आलं की सामाजिक कामाला काही मर्यादा आहे. तुम्हाला शेवटी सरकारकडे जाऊन मागण्या मागायच लागतात. मग जिथं धोरण ठरतं, जिथं पॉलिसी ठरते, जिथं योजना ठरतात त्याच्यामध्ये महिलांनी शिरलं पाहिजे, शिकलेल्या लोकांनी शिरलं पाहिजे, समंजस विचारी शहाण्या लोकांनी शिरलं पाहिजे, हे माझं मत आहे. आणि त्या उद्देशाने म्हटलं आपण त्यातले काहीतरी एक आहोत. समंजस तरी आहोत, शहाणे तरी आहोत, विचारी तरी आहोत, शिकलेले तरी काहीतरी आपण त्यातले एक आहोत. आपण जायला हवं राजकारणात. मी काँग्रेसचं मी गेल्या 12 वर्षांपासून काम करते. तिथं काही मला संधी मिळाली तर जाईल पुढे, पण नाही मिळाली तरी आपल्याला म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये जे पुढच्या काळामध्ये जे करायचे, समजा पर्यटन करायला नाही मिळालं, राजकारणात पुढे काही नाही करायला मिळालं तरी मी दुःखी होईन किंवा असमाधानी राहीन असं काही मला वाटत नाही. आतापर्यंतचं आयुष्य मी इतकं समृद्धरित्या जगलेली आहे की मला आता हे सगळं पुरेसे माझी पुंजी मला बस जगली. तर याच्या पुढे जर काही मिळालं तर ते बोनस असेल, कशातच काही कमी नाही, बोनस असेल. आणि मी आनंदी आहे. हा जो प्रवास जो आहे ना, मी थोडंसं त्याला सिंहावलोकन म्हणतात की आपल्या आयुष्याकडे तुमच्या या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मला वळून बघता आलं. मागे मी नवीन टेक्नॉलॉजी शिकली. मला कॉम्प्युटर अजिबात येत नव्हता. कॉम्प्युटर आता नेट बँकिंग करणं, मोबाईलचे काही वेगवेगळे ऍप्स वापरणं, स्वतःचे व्हिडिओ जनरेट करून टाकणं, ह्या स्टेजला मी शिकले. ह्याचे आनंद आहे ना, की सतत काही ना काहीतरी नवीन शिकत राहणं, नवीन एक्सप्लोअर करणं, शोधणं. मला लहान मुलांशी गप्पा मारायला आवडतात, सगळ्यांशी मला गप्पा. मग त्यात इतकं मला एनरिच वाटतं की हे माझं चालू आहे, मी चालू ठेवणार. जितके दिवस माझे डोळे, कान, नाक, मेंदू, शरीर शाबूत आहे, सामाजिक कार्य जरी नाही केलं तरी आपली प्रॅक्टिस पूर्णपणे नीट करणं, त्याच्यामध्ये संशोधन करणं आणि आपल्या पेशंट्सशी विश्वास निर्माण करून त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करणं ही लोकसेवाच आहे. त्यांना मानसिक आधार देणं, भावनिक म्हणजे पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचे, तो कन्सेप्ट यायला हवा. आम्ही फॅमिली डॉक्टर, मी माझे मिस्टर आम्ही दोघे फॅमिली डॉक्टर, खूप कुटुंबांचे. त्यामुळे त्यांचे ते घरचे सगळे प्रश्न विचारतात
जमिनीचे विचारतात, शेताचे विचारतात, लग्नाचे विचारतात, लग्न ठरवायच्या बैठकीला बोलवतात, सगळं. या संवादातून आपण खूप काही शिकलो तुमच्याकडून. तर आमच्या भावी पिढीला या संवादानिमित्त आमच्या या दुर्गांना, महिलांना आपण काय सांगू शकाल किंवा कोणता संदेश देऊ शकाल या संवादाच्या निमित्ताने? संदेश असं काही नाहीये. आपण माझं म्हणणं असं आहे की जन्मल्यापासून जसं पुढे वाढता वाढता मृत्यूपर्यंत जग जसं आपल्याला कळत जातं त्याच्याबद्दलचं कुतूहल मरू देऊ नका, त्याच्याबद्दलची जिज्ञासा मरू देऊ नका. ते माहिती करून घेत जा. ते आपल्याला किती उपयोगाचं आहे, किती निरुपयोगी आहे असा विचार करू नका. सगळं जग अनुभवण्यासारखं आहे सगळ्या प्रकारचं. डोळस राहायला हवं. त्याच्यानंतर कोणी एक व्यक्ती आपल्याला सांगती आहे हे असं कर किंवा असं करू नको म्हणून तुम्ही त्या आंधळेपणाने ठोकळेबाज पद्धतीने ते स्वीकारायचं, ही सवय लावून घेऊ नका. ही सवय लागली असेल तर ती त्याच्यावर मात करायला हवी. आपल्याला जे करावं असं वाटतं, आपल्या मनातला आतला आवाज जो असतो, मनाचा कौल म्हणता येईल त्याला ऐकायची सवय ठेवायला हवी. त्याच्यात जर कोणी सांगितलं की हे चुकीचं आहे तर ते तपासून बघायला शिका. त्याच्यात जर कोणी सांगितलं की हे बरोबर आहे तर तेही तपासून बघायला शिका. आणि अनेकांच्या मला गप्पा मारायला जे आवडतात ना त्यातनं अनेक पैलू कळतात प्रत्येकाच्या आयुष्यातले. तर प्रत्येकाकडनं, प्रत्येक व्यक्तीकडनं शिकण्यासारखं काही ना काहीतरी आहे. आणि फक्त व्यक्तींकडनं नाही तर प्राण्यांकडनं शिकण्यासारखं आहे, वनस्पतींकडून शिकण्यासारखं आहे, खळाळत्या नदीकडनं शिकण्यासारखं आहे, आकाशात चमकणाऱ्या विजांपासून शिकण्यासारखं आहे, धोधो पडणाऱ्या पावसापासून शिकण्यासारखं आहे, दुष्काळापासून शिकण्यासारखं आहे, पुरापासून शिकण्यासारखं आहे, पाना फुला जो सुंदर सुंदर फुलं उगवतात इतक्या विविध रंगाचे जे आपल्या भोवताली सगळं वातावरण आहे, जो निसर्ग आहे त्याच्यापासून खूप शिकण्यासारखं आहे. आणि आपण त्या निसर्गाचाच एक भाग आहोत. आपण काही परग्रहावरून आलेले प्राणी नाही आहोत. त्या इतर प्राण्यांसारखेच मानव हा सुद्धा प्राणी आहे. तर त्या निसर्गाचं आपलं जे देणं लागतं त्याच्याबद्दल ऋणी राहायला हवं. ते आपल्या आयुष्यामध्ये आपण जोपासायला हवं. आणि आपल्याला आपला हव्यास, आपली हौसमौज ही निसर्गावरती आणि दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावरती आक्रमण तर करत नाहीये ना याचा आपण विचार करायला हवा. आणि जिथं जिथं आपलं चुकलं त्या चुकांबद्दल स्वतःला अपराधी वाटून न घेता चुका होऊ द्या. माझं म्हणणं आहे की चुका झाल्या पाहिजेत. चुका झाल्या तरच ते चुकलं हे कळतं. आणि चुकांमधूनच माणूस शिकत जातो. तर वेळीच माघारी फिरायला शिकलं पाहिजे आणि पुढेही जायला शिकलं पाहिजे. निराश होण्यासारखं आयुष्यामध्ये काही नाही आहे. एवढं एकच आयुष्य आपल्या असतं. पुनर्जन्म वगैरे या गोष्टीवर माझा विश्वास नाही. आणि पुनर्जन्म नसतो, आत्माही नसतो. जे काही शरीर आहे आपण मेल्यानंतर त्याचं लाकूड होतं ते जाळून टाकायचं असतं किंवा पुरून टाकायचं असतं. त्याच्यामुळे कुठलेही कोणाही बद्दलची इतर व्यक्तींबद्दलचे, इतर समाजाबद्दलचे, इतर जाती धर्मामधले असतील, स्त्रियांबद्दल असतील, अपंगांबद्दल असतील, लहान मुलांबद्दल असतील, वृद्धांबद्दल असतील, जे काही पठडीतले समज पसरवले जातात किंवा गैरसमज निर्माण झालेले असतात ते तपासून बघून एक सकस, समृद्ध, समाधानी मानव, स्त्री म्हणून किंवा पुरुष म्हणून मानव म्हणून जगायला आपण स्वतःला विकसित केलं पाहिजे. ते काही जन्मापासून नसतं. तसं आपल्याला तासावं लागतं स्वतःला. दुसरं कोणीतरी येऊन तुमच्या एका दगडाला आकार दिला आणि घडवेल आणि तुम्ही एक मातीचा गोळा आहात, तुम्हाला कोणीतरी घडवलं नाही म्हणून तुम्ही आयुष्यभर मातीचा गोळा राहिलात याला काही अर्थ नाही. तुम्ही स्वतः तासावं लागतं. स्वतःला आपल्याला आकार द्यावा लागतो. आपलं आयुष्य आपलं स्वतःचं आहे. आपण ते घडवायला हवं. ते दुसऱ्यांवरती त्यांनी मला घडवलं नाही, त्यांनी मला संधी दिली नाही, त्यांनी मला वाव दिला नाही, ते अमुक केलं असतं, असल्या गोष्टीचा काही अर्थ नाही. खूपच छान मॅडम. आपण दिलेला हा संदेश आम्हाला सर्व महिलांना किंवा प्रत्येक मानवजातीला उपयोगी पडणार आहे आणि प्रेरणादायी आहे. अतिशय सुंदर आपले अनुभव आपण व्यक्त केले आणि आम्हाला सुद्धा आपल्याकडे जो म्हणजे मानवाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो कसा असायला हवा हे शिकवलं आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन अनुभव आपण सांगितले. आम्हाला हे नक्कीच उपयोगी पडणार आहे आणि आपण वेळात वेळ काढून
आमच्यासाठी अतिशय बहुमूल्य असा आपला वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.